श्री चक्रपाणी महाराज की जय। मानव आश्रम शिक्षण संस्था या संस्थेच्या आयोजनात शारदीय व्याख्यानमाला आणि आजचे हे 9वे सत्र आणि या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय त्रिदंडी युक्त आपल्या धर्मरूप आचरणाने आपल्यावर शिस्तीचे संस्कार करणारे आदरणीय गुरुवर्य त्रिदंडी युक्त आचार्य प्रवर साहित्याचार्य श्री मामाजी शास्त्री, तसेच ही व्याख्यानमाला चालवण्यासाठी कष्ट घेणारे सर्व संयोजक आणि वक्त्यांना भरभरून प्रतिसाद देण्यासाठी जे श्रोतृवर्ग आहेत, जे माझे धर्म बांधव आहेत, त्या सर्वांना मी पुनश्च एकदा अभिवादन करतो। माझे ज्येष्ठ धर्मबंधू शिवराज दादा, महंत संतराज बाबाजी, तसेच अण्णा, संकल्प म्हणून उर्फ अध्यक्ष आणि उपस्थित सर्व बालगोपाल बंधूंनो, मानव पंथ काल आज उद्या हा माझ्या आजच्या या आपल्याशी संवाद साधण्याचा विषय आहे। आपण सर्वजण जाणते आहात की मानव पंथाची स्थापना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केली। त्या स्थापनेला आज 800 वर्ष होऊन गेली आणि या 800 वर्षाच्या कालखंडाचा जर मागोवा आपण घेतला तर आपल्याला अनेक गोष्टी इथे पाहावयास मिळतात। आज आपण कुठे आहोत, पूर्वी आपण कुठे होतो आणि पुढे कुठे जाणार आहोत, याचा एक मी माझ्या परीने आपल्याशी थोडं आढावा घेणार आहे, एवढंच फक्त। त्याच्यामध्ये फारसं काही म्हणजे असं गूढ तत्वज्ञान वगैरे काही मी काही बोलणार नाही। साधारण 800 वर्षापूर्वी श्री चक्रधर स्वामींनी महानुभाव पंथाची स्थापना केली। त्यानंतरची जी 200 वर्ष आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आचार्य परंपरा पाहायला मिळते, अनेक ग्रंथांचं लिखाण, अनेक बंधांचं आपल्याला निर्मिती, म्हणजे साहित्यदृष्ट्या महानुभाव पंथाची त्या कालखंडामध्ये स्वामींच्या प्रयाणानंतर 200 वर्षामध्ये विपुल प्रकारे साहित्य निर्मिती झालेली आहे। त्याच्यानंतरही होत राहिलेली आहे। स्वामींच्या प्रयाणानंतर आचार्यांनी निंबा येथे आश्रम स्थापन केला। फिरस्ती क्रमानं हा पंथ साधारण 18व्या 19व्या शतकापर्यंत फिरस्ती क्रमानं हा पंथ पूर्ण महाराष्ट्र, उत्तर भारतात प्रचारात आला। आपल्या आचरणाने, आपल्या ज्ञानाने अनेक आचार्यांनी त्याच्यामध्ये भर घातली, गावाच्या गावा उपदेशी झाली। हे आपल्या पूर्वसुरींचं मोठं श्रेय म्हणावे लागेल, यश म्हणावे लागेल। त्याच्यानंतरची जी 200 वर्ष आहेत त्यातही साहित्य निर्मिती झाली, अनेक आचार्यांनी आपापल्या परीने भर घातली। पण जो कलाटणी देणारा मानव पंथीयांना जो कालखंड आहे तो माझ्या दृष्टीने मला वाटतं 19व्या शतकाच्या पूर्वार्धाला, साधारण 1900 ते 2000 हा जर 100 वर्षाचा आपण कालखंड पाहिला किंवा तत्पूर्वी जर पाहिला तर ह्या काळात अनेक पोथ्या, प्रवचन असतील, त्याच्यानंतर आपला पंथीयांचा इतर सामाजिक घटकांशी जास्तीत जास्त संबंध येऊ लागला। अनेक लेखक आपल्याकडे आकृष्ट झाले, मानव तत्वज्ञानाचा अभ्यास करायला लागले। लिपीमध्ये बंद असलेलं साहित्य मोठ्या प्रमाणात देवनागरी लिपीमध्ये यायला लागलं आणि लोकांना महानुभाव पंथ काय हे कळायला सुरुवात झाली। आपणही थोडं सामाजिक झालो, समाजापासून थोडेसे आपण भटकत नाही म्हणा, पण थोडेसे अलग असलेले, हटके असलेले लोकांना समजायला लागलं की बाबा महानुभाव पंथ काय आहे। आणि ह्याच कालखंडामध्ये अनेक गोष्टींची, म्हणजे आज जे आपण साहित्य जे वाचतो किंवा आज आपल्या मोबाईलवर PDF येते, हे जे तंत्रज्ञान आहे हे ह्या कालखंडात विकसित होत गेलं।
लोक जास्तीत जास्त अभ्यास करायला लागले. त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी पंथात घडल्या. काही कायदेशीर प्रकरण कोर्टात गेली वगैरे वगैरे. त्याच्या अगोदर एक जळगावचं प्रकरण होतं लसी चौधरींचं, तेही मांगभाव अशा ह्या मुद्द्यावर कोर्टात गेलं. त्यातून सिद्ध करावं लागलं हा पंथ आहे. त्याच्यानंतर काही अशा अनेक विवादास्पद गोष्टी पण आपल्या महानुभाव पंथाने सहन केलेल्या आहेत आणि त्यातून आजही आपण वाटचाल करतो आहोत. पण 800 वर्षामध्ये आपल्या पंथामध्ये 6,500 ग्रंथांची निर्मिती झाली असं आपण छाती ठोकपणे सांगतो. मराठीचे आद्य लेखक आचार्य श्री महिम भट्ट, आज त्यांच्याच प्रयत्नामुळं आज आपल्याला आपल्या परमेश्वरपुरामध्ये आपल्याला मराठी भाषेचं विद्यापीठ मिळू शकलं. हे आचार्य श्री नागदेव आणि महिम भट्ट या दोघांची फलश्रुती म्हणावी लागेल. मराठी भाषेच्या साहित्यामध्ये महानुभाव पंथांनी खूप भर घातली, पण ते दाखवण्यासारखे ग्रंथ आज आपल्याकडे नाहीयेत, ही पण आपली एक शोकांतिक आहे. बंधूंनो, आपण ह्या 2000 ते आजच्या ह्या 2025 पर्यंत अनेक घडामोडी आपण पाहत आहात. काही मोठे झालेले आहेत, काही लहान आहेत. लहानांचं सोडून द्या, पण आपण ज्या आज समोर बसलेले जेवढे काही माझे धर्म बांधव आहेत त्यांनी काही बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. आज आपलं साधूंचं जीवन फार गतिमान झालेलं आहे. आज आपण सकाळी इकडे असतो तर संध्याकाळी कुठं असतो कोणालाच माहित नाही. आता ही विद्यार्थी दशा म्हणून सोडून द्या, पण जेव्हा कोणी मोठा माणूस, जेव्हा कोणी एखाद्या मठ मंदिरावरचा संचालक माणूस आज तो त्या व्यापात अडकला की आजच्या त्याच्या गतिमान जीवनामध्ये त्याचा काहीच भरोसा नाही. अशा काळामध्ये महानुभाव पंथ आजही विकसित होतो आहे, प्रसारित पावतो आहे. बंधूंनो, आज अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या धर्माला राजसत्तेची ही साथ मिळत आहे. ज्या धर्माला राजसत्तांची साथ मिळते ते किती प्रमाणात, प्रचंड प्रमाणात समाजामध्ये विस्तारतात हे आपल्याला बौद्ध धर्मीयांच्या उदाहरणावरून सांगता येतं. त्याचप्रमाणे आज माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सत्संग, म्हणजे आपण सत्संग कशाचा करतो किंवा सत्संग कशाचा करावा, संगत कशाची करावी ह्याच्याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केलं. तर मला आज प्रकर्षाने वाटतं की आज आपण 21व्या शतकात आहोत. आपण अनेक सामाजिक घटकांमध्ये आपण मिसळतो, जातो, बसतो, उठतो. प्रत्येक जण शालेय शिक्षण बऱ्यापैकी घेऊन आलेला आहे. समाजातल्या अनेक घटकांशी त्यांचा संबंध आलेला आहे. पण मला असं वाटतं की आज आपण AI, सोशल मीडिया ह्याच्यामध्ये फार गुंतत चाललो. त्याचे फायदेही आहेत, तोटेही आहेत. आज एखादा मोठा ग्रंथ, जसं पोथीमध्ये मामाजी एवढे ग्रंथ घेऊन बसतात, एका शब्दाची उकल करताना ते 15-15 मिनिटे ते घालवतात. का घालवतात त्यांना माहित नाही का? तर त्यांनी जे अनुभवलेलं आहे ते अनुभव आपणापर्यंत पोहोचवण्यासाठी ते पराकाष्ठा करत आहे, अतोनात प्रयत्न करत आहे. आणि कदाचित हीच संस्कारांची शिदोरी आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं आपण एक माध्यम आहोत असं वैयक्तिक मला वाटतं. ज्ञान घेणं आणि ज्ञान देणं, ज्ञान घेऊन ते पुढच्या पिढीपर्यंत देणं हे आपल्यासारख्या संतांचं काम आहे असं प्रामाणिकपणे वाटतं. परंतु आजच्या युगामध्ये जर आपण पाहिलं तर आपण फार सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअप असेल, ह्याच्यामध्ये फार गुंतत चालू आहे असं मला वाटतं. ज्या गोष्टी जग तुमच्या हातात आणून देतात त्याच तुम्हाला जगापासून लांब घेऊन जाऊ शकतो. तर त्याचा वापर अतिशय योग्य प्रकाराने ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने करावा असं मला फार प्रामाणिकपणे वाटतं. हा आपल्याशी संवाद साधण्याची संधी आदरणीय कृष्णजी दादा आणि आदरणीय स्वराज दादा यांनी दिली. मी नाही म्हणत होतो, पण त्यांचा फार हट्ट होता, आग्रह होता, त्याच्यामुळे प्रवृत्त होता आलं.
थोडंफार का होईना प्रवृत्त होत आला आणि कदाचित पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा एखादा दुसरा नवीन काहीतरी विषय घेऊन आपल्यासमोर येण्याचा प्रयत्न करेन. मला ही संधी दिली त्याच्याबद्दल मी सर्व संयोजकांची तसेच आदरणीय गुरुवर्य श्री तसेच निमित्त गुरुवर्य आदरणीय कविश्वर कुलाचार्य श्री मोठे बाबा फलटण या सर्वांना दंडवत करून मी आपल्याला देतो. दंडवत. आपण खूप सुंदर अशा शब्दात मांडव पंत काल आज उद्या या व्याख्यानावर आपले वक्तव्य व्यक्त केले तरी दादांसाठी पुनश्च एकदा